परिषद। या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय मुद्दे मांडणार, काय म्हणणार, काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर उद्या तिरंगा रॅली निघणार होती आणि ही संयुक्त रॅली, संयुक्त मोर्चा जो आहे तो निघणार होता। सर्वांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हे आवाहन करण्यात आलेलं होतं। मात्र तत्पूर्वीच आता प्रधानांचा राजीनामा झालेला आहे, त्यामुळे आता पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही बंधू काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं। अच्छे से झुके ब्रिटिश शासन झुके तो धर्मेंद्र प्रधान क्या चीज है। अच्छे से झुके ब्रिटिश सरकार तक झुके तो धर्मेंद्र प्रधान क्या चीज है। धर्मेंद्र प्रधान को आखिरकार हार मानना पड़ा। ये 36 दिन से जो आंदोलन चल रहा है उसकी एक महत्वपूर्ण जीत है ये इस्तीफा। साथ ही साथ हम इन्हें ये बता देना चाहते हैं कि आज भी तो इतने आए हैं, आगे और भी आएंगे। अभी तो लड़ाई है, आगे और लड़ाई है। ये लड़ाई सिर्फ इस्तीफे तक सीमित नहीं रहेगी। इस देश में राष्ट्रपति हो या मजदूर का बच्चा, सबको केजी से पीजी तक जब तक समान सरकारी शिक्षा नहीं मिलती, साथ साथ परीक्षा से लेकर शिक्षा का जो व्यापक निजीकरण है वो जब तक खत्म नहीं होता तब तक ये लड़ाई जारी रहेगी। तर तरुणाईची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात आणि अभिजित दिपके यांनी हा जल्लोष करत असतानाच जंतर मंतरच्या या व्यासपीठावर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातामध्ये घेत जल्लोष केलेला आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात मोठे यश मिळाले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालाय। आपण बघतोय अभिजित दिपकेंचे आई वडील माझ्यासोबत आहेत, त्यांच्या डोळ्यात जे आहे ते आनंद अश्रू आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर ही सगळी बातमी ऐकल्यानंतर त्यांना सुचत नव्हतं नेमकं काय बोलावं। त्यांच्या डोळ्यात जे आहे ते अश्रू सुद्धा होते आणि दुःख सुद्धा होतं की एवढे दिवस जे आहे ते मुलांनी लढा दिलाय, त्याची तब्येत बरी नव्हती। अशा पद्धतीने जे आहे ते आपण अभिजित दिपके यांचे वडील आणि आई यांच्यासोबत संवाद या ठिकाणी साधणार आहोत। हो, काय सांगाल? आज खूप आनंद वाटायला लागला, खूप आनंद, म्हणजे एवढा आनंद कधीच झाला नाही आम्हाला। एवढा आनंद झाला आज, खूप मोठा आनंद झाला। त्याच्या वयाच्या मानाने तेवढी एवढं मोठं त्यांनी आंदोलन केलं, त्याच्यात तो उतरला आणि त्याच्यात तो हे झाला, तो सक्सेस झाला त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे खूप आनंद झाला। आम्हाला तर भीती वाटत होती। मी त्याला कालही म्हटलं, बाळा नसल होत ये म्हटलं ना, हे नको करू, विद्यार्थ्यांना फार लाठीचार्ज ते झाला। तर नाही म्हणे मम्मी बघू दे हे 2-3 दिवस काय होतंय काही नाही। म्हटलं नको बाळा, म्हटलं मला आता भीती वाटायला लागली। म्हटलं कालच त्याच्याशी माझं बोलणं झालं होतं व्हिडिओ कॉलवर। आज खूप आनंद वाटायला लागला, एवढा आनंद वाटतंय की खूप आज शब्दातही नाही सांगता येते, एवढा आनंद झालाय। मोठं यश जे आहे ते आंदोलनाला मिळाले। खरं तर हे देशव्यापी आंदोलन होतं। हे देशव्यापी आंदोलन होतं, हे सर्व ठीक आहे। याच्यामध्ये कोणाचा पराजय किंवा कोणाचा विजय हा भाग नाहीये। एक या या आंदोलनापासून एक भारतामध्ये आपल्या शिक्षण सुधारणेमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे, तर त्याची ही सुरुवात आहे। ही चळवळीतलं एक यश आहे, चळवळीतलं एक मोमेंट आहे। अशा पद्धतीने हा सगळा संवाद त्यांनी आपल्यासोबत साधलाय आणि ही सगळी बातमी कळल्यानंतर अभिजितच्या आईच्या डोळ्यातील अश्रू मात्र अनावर झालेले आपल्याला पाहायला मिळालं। त्यापासून अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर अभिजित दिपकेंच्या आई वडिलांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। त्यांच्या आईच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आपण या ठिकाणी पाहत होतात। मात्र त्यासोबतच लेकाची किती काळजी आहे, त्याच्यासोबत कालच व्हिडिओ कॉलवर आपलं बोलणं झालेलं होतं आणि मनामध्ये एक भीती वाटतेय, अशा भावना, अशी प्रतिक्रिया अभिजित दिपके यांच्या आईनं या ठिकाणी TV9 मराठीकडे बोलून दाखवलेल्या आहेत। दुसरीकडे जंतर मंतरवरच्या व्यासपीठावरचे दृश्य, ज्यावेळेला अभिजित दिपके यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आणि वी हॅव डन इट असं एक नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, तर 4-4 वेळेला ते बोलून दाखवले आणि ही तर फक्त सुरुवात आहे असं म्हणत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। मला असं दिसतंय की धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहूनच राजीनामा देऊन आगीमध्ये तेल ओतण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलंय असं मी त्या ठिकाणी मानतो। त्यांची इंटरनल भांडणं जी आहेत ते इंटरनल भांडणं या राजीनाम्यातून दिसत आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। पण विद्यार्थी विजयी झाले साहेब असं म्हणायचं का? विद्यार्थी विजयी झाले ना, जे झुकणार नाही असं जे म्हणत होते त्यांना पार नाक रगडायला लागलं विद्यार्थ्यांनी। यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात की धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा देत आगीमध्ये तेल ओतण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मात्र हा विद्यार्थ्यांचा विजय आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलंय।